बिग बॉस मराठी सीझन 6 मधील राखी आणि राकेशची प्रेम कहाणी तर अर्धवट राहिली। या निमित्तानं बिग बॉस मराठी मध्ये गाजलेल्या लव्ह स्टोरी पुन्हा चर्चेत आल्या आहेत। चला तर मग जाणून घेऊयात कोणी केलं लग्न, कोणाचं झालं ब्रेकअप, तर कोण अजूनही रिलेशनशिप मध्ये आहे। पाहूयात बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सीझन मध्ये बिग बॉसच्या घरात जुळलेल्या लव्ह स्टोरींचं पुढे काय झालं याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। बिग बॉस मराठी सीझन 6चा फिनाले नुकताच पार पडला। या सीझनची महाविजेती ठरली तन्वी कोलते। या सीझन मध्ये एकूण 21 स्पर्धक सहभागी झाले होते। या सगळ्या स्पर्धकांनी धमाल आणली। ड्रामा क्वीन राखी सावंत वाईल्ड कार्ड म्हणून आली। एक वेगळी राखी यावेळी बिग बॉस मध्ये पाहायला मिळाली। राखी सावंत चक्क राकेश बापटच्या प्रेमात पडली। राकेशने मात्र तिच्या निखळ मैत्रीला नेहमीच प्रतिसाद दिला। राखी आणि राकेशची प्रेम कहाणी तर अर्धवट राहिली, पण या निमित्तानं बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सीझन मध्ये सुरू झालेल्या स्पर्धकांच्या लव्ह स्टोरींची आठवण झाली। बिग बॉसच्या घरात जमलेल्या जोड्यात त्यापैकी काहींनी बाहेर येऊन लग्न केलं, कोणाचं ब्रेकअप झालं, तर एक जोडी आजही रिलेशनशिप मध्ये आहे। पहिली जोडी राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस। बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये अभिनेत्री रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यात प्रेमाचे वारे वाहू लागले होते। दोघांचं घरातील प्रेम चांगलंच चर्चेत आलं होतं, पण घरातच यांच्या लव्ह स्टोरीचा दी एंड झाला। बाहेर आल्यानंतर त्यांच्या नात्याच्या फारशा काही चर्चा झाल्या नाहीत। दुसरी जोडी शिव आणि विना। बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन हा शिव आणि विना यांनी गाजवला होता। दोघांची लव्ह स्टोरी बिग बॉसच्या घरात सुरू झाली। दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली। शिव सीझनचा विजेताही झाला। बाहेर आल्यानंतरही शिव आणि विना एकत्र होते। दोघे वेकेशनसाठी गोव्याला देखील गेले होते। तिथले रोमॅन्टिक फोटो देखील त्यांनी शेअर केले होते। मात्र त्यानंतर काही दिवसात दोघांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली। मात्र आजही दोघे चांगले मित्र आहेत। एकमेकांची गरज असते तेव्हा दोघेही एकमेकांसाठी हजर असतात। शिव हिंदी बिग बॉस मध्ये असताना विनाने त्याच्या सपोर्ट मध्ये पोस्ट शेअर केली होती। तिसरी जोडी स्नेहा वाघ आणि आविष्कार दारवेकर। हे बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये सहभागी झाले होते। घरात आले तेव्हा त्यांचा आधीच डिवोर्स झाला होता। त्याचबरोबर सीझन 3 मध्येच विशाल निकम आणि सोनाली पाटील यांच्यातही प्रेमाचे वारे वाहू लागले होते। सोनालीला विशाल आवडत होता, पण बाहेर विशाल सौंदर्याबरोबर रिलेशनशिप मध्ये असल्याचं कळल्यानंतर हे वारे बिग बॉसच्या घरातच शांत झाले। चौथी जोडी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख। बिग बॉस मराठीच्या संपूर्ण सीझन मध्ये गाजलेली लव्ह स्टोरी म्हणजेच प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख। दोघे सीझन 4 मध्ये सहभागी झाले होते। घरात त्यांच्या वाइब्स मॅच झाल्या। प्रसादने टास्क दरम्यान अमृताला प्रपोज केलं होतं। बाहेर येऊन त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली। काही वर्षात दोघांनी लग्न देखील केलं। दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात आणि सध्या त्यांचा सुखाचा संसार देखील सुरू आहे। नंबर 5 निकी तांबोळी अरबाज पटेल। बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन मध्ये ज्यांच्या रिलेशनची सर्वाधिक चर्चा झाली होती ते कपल म्हणजेच अरबाज आणि निकी। बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन मध्ये दोघे आले होते। दोघांची बाहेर थोडी ओळख होती। घरात आल्यानंतर ती ओळख मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात बदलली। सीझन मधून बाहेर आल्यानंतरही अरबाज आणि निक्की यांची लव्ह स्टोरी सुरू आहे। बिग बॉस नंतर दोघे द 50 या शो मध्ये देखील कपल म्हणून सहभागी झाले होते। आणि नंबर 6 बिग बॉस मराठी सीझन 6 मधील तन्वी कोलते आणि आयुष संजीव यांची जोडी। तन्वी कोलते आणि आयुष संजीव यांच्यात देखील प्रेमाचे वारे वाहू लागले होते। दरम्यान दोघांनीही ही केवळ मैत्री आहे असे जाहीर केले। दरम्यान आयुष संजीवचा प्रवास बिग बॉसच्या घरातून लवकरच थांबल्यामुळे या दोघांच्या प्रेमालाही ब्रेक लागला। दरम्यान बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्येच रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्या देखील प्रेमाचे वारे वाहू लागले होते। मात्र त्यांचे खरे प्रेम आहे याबद्दल दोघांनीही स्पष्टता दिली नव्हती। दरम्यान रुचिता आणि विशाल यांच्या वयामध्ये खूप फरक असल्या कारणाने ते ट्रोल देखील झाले होते। प्रेक्षकांना रुचिता आणि विशालची लव्ह स्टोरी फारशी काही आवडली नव्हती। तर हे होते बिग बॉस मराठी सीझन 1 पासून ते 6 पर्यंतच्या लव्ह स्टोऱ्या। बिग बॉस मराठीच्या 1 ते 6 सीझन पैकी तुमची आवडती जोडी कोणती आहे? कोणाची लव्ह स्टोरी तुम्हाला जास्त आवडली? त्या जोडीचं नाव कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।